हाँ द्या आता गौरव। विशाल भाऊ तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टीचा अरे पासपोर्ट काढून भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे वंदे। विशाल भाऊ तुम आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टी आणि आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर आपले जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन, त्यानंतर माझे वडील आमदार सुरेश दामो भोळे, राजू मामा आणि असंख्य इथे असलेल्या जळगाव शहरामधल्या नागरिकांचं, माझं मित्रपरिवार आणि नातेवाईक मंडळी आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही असं आहे की भारतीय जनता पार्टीने मला ही संधी दिली, त्या संधीचं आम्ही खरंच इथे एक चांगल्या प्रकारे रिप्रेझेंटेशन करून प्रभागामध्ये विकास कसा करता येईल यासाठी हे पाऊल आम्ही उचललेलं आहे। आणि सोबतच की महापालिकेमधल्या येणारे काही नियमावली, पुढे येणारं काही डेव्हलपमेंट, शहराच्या एका वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून एक चांगलं जळगाव शहराच्या नागरिकांना एक चांगलं जळगाव आम्हाला द्यायचं आहे भारतीय जनता पार्टीला, माझ्या वडिलांना आणि सोबत नामदार गिरीश भाऊंना सुद्धा। म्हणून ह्या प्रयत्नातून हे आम्ही निवडणूक लढवणार आहे आणि सोबतच पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पुढील 10 ते 12 दिवसांमध्ये आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टीला 100% पोल आणि 100% रिझल्ट आपल्या जळगाव शहराच्या नागरिकांकडून भेटणार आहे। विशाल दादा, आपल्या विरोधात जे उमेदवार होते, शिवसेना ठाकरे गटाचे होते, अपक्ष उमेदवार होते, यांची समजूत आणि मनधरणी करायला कसं यश आले, नेमकं कोणत्या मुद्द्यावर ते माघार घ्यायला तयार झाले? आता पहिली गोष्ट तर की जे उमेदवार होते, काही स्थानिक लोक होते, स्थानिक लोकांना आपण तिथल्या एरियामधल्या माझ्याच, तर त्यांना आपण सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारे सोबत चांगलं काम करता येईल या दृष्टिकोनातून विश्वासामध्ये घेऊनच आपण हे काम केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला साथ दिलेली आहे आणि त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। याच महापालिकेमध्ये आपले वडील नगरसेवक आमदार झाले, आता आपण देखील या ठिकाणी पहिल्यांदा राजकीय कारकिर्दीची निमित्ताने होते आहे, राजकीय लॉन्चिंग आपलं झालेलं आहे, पहिल्यांदाच आपण निवडणूक लढवत बिनविरोध देखील झाले। हे सगळं श्रेय भारतीय जनता पार्टीला आणि माझ्या वडिलांच्या कार्याला जातं, कारण त्यांची लोकप्रियता आणि सोबत त्यांचं असलेलं काम या निमित्ताने ही संधी जी मला देण्यात आली, त्या संधीमुळे हे सगळं घडून आलं आणि याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो माझ्या वडिलांचा आणि भारतीय जनता पार्टीचा आणि सोबतच माझ्या आईचा सुद्धा, की आई आधी नगरसेविका होती आणि आईने सॅक्रिफाईस करून म्हणजे आई मागे थांबलेली आहे आणि आईच्या ऐवजी मी आलेलो आहे प्रभागात। विरोधकांकडून आपल्याकडे आरोप केला जातो घराणेशाही चाललेली आहे, असं देखील विरोधकांकडून आरोप केला जातो। आता मी याला एक प्रामाणिक उत्तर देऊ इच्छितो की सोबत आई नगरसेविका होती तेव्हा मी पॉलिटिक्समध्ये नाही होतो, राजकारणामध्ये नाही होतो, आता आई थांबलेली आहे आणि मी आलेलो आहे की आईला मदत होईल आणि माझ्या वडिलांना आणि आपल्या जळगाव शहरवासियांना एक चांगलं रिप्रेझेंटेशन भेटेल यासाठी मी हे पाऊल उचलले। ओके दादा।